आयुष्याच्या वाटेवर काही गोष्टी एकदम जबरदस्त मजेदार येतात. आता हेच बघा ना, माझा एक मित्र योगा क्लासेसला गेला आणि पहिल्या दिवशी जो जाऊन आल्यानंतर समजलं, त्याला घरी येऊन सांगितलं आपल्या मिसेसला की गुरुजी बोललेत की 6 दिवसाचा एक उपवास करायचा. म्हणजे 2 दिवस आपण फक्त पाणी प्यायचं, 2 दिवस फक्त पाणी आणि फळं खायची आणि 2 दिवस पुढचे आपण पाणी, फळं आणि छोटासा अल्पोपहार करायचा, म्हणजे उपवासाला घेतात तो. झालं. बायको म्हणाली, हा तुमच्या गुरुजींना काय कळतं, गुरुजी काय सांगतायत, कारण तुम्ही काय करता, तुम्ही कामाला जाता, तिकडे तुम्ही चक्कर याल, तुम्ही पडाल, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहेत, गुरुजी घेणार आहेत काय. झालं. हा विषय मागे पडला. मग परत आणखीन काही दिवसानंतर गुरुजीने सांगितलं की हे तुम्ही रात्रीचं जेवण करायचंच नाही, म्हणजे तुम्ही जेवायचंच नाही रात्री, फक्त दिवसाचं जेवा आणि रात्रीचा उपवास धरा. ह्या पट्ट्याने परत येऊन आपल्या बायकोला सांगितलं की गुरुजी असं बोलले की रात्रीचं जेवायचं नाही. म्हणतो, गुरुजींना काय कळतंय, त्यांचं तर वय झालंय, तसं पण ते ब्रह्मचारीच आहेत, मग त्यांना जेवण कोण वाळ करून देणार आहे, त्यामुळे तो रात्री जेवत नाहीत. तुम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला चक्कर बिक्कर येईल, तुम्हाला त्रास होईल त्याचा, तुम्ही जेव्हा गपचूप. झालं. हा एक विषय बाळग. तिसरा दिवस आला. मग तिसऱ्या वेळेला गुरुजींनी सांगितलं की हे बघा, आता आपण योगशास्त्रात पारंगत होण्यासाठी फक्त शाकाहार करायचा, मांसाहार करायचं नाही. झालं. हा पट्ट्या गेला आणि बायकोला सांगितलं की गुरुजी बोललेत की फक्त शाकाहार करायचा, मांसाहार नाही करायचा. झालं. बायको काय बोलली की गुरुजींना काय कळतंय, तसे पण ते व्हेजिटेरियन आहेत, लहानपणापासून शाकाहारी आहेत, त्यांना काय मांसाहारातलं कळतंय, आणि मांसाहारातनं किती चांगलं आपल्याला काय काय मिळतं, प्रोटीन्स वगैरे, आणि तुमच्यासाठी कोण वेगळं वेगळं करत बसणार घरात, त्यापेक्षा गपचूप बसा, ते काय करू नका. आणि आता एक काम करा, तुम्ही हे योगा सोडा आणि आपण ते मार्केटला चालत जातो ना सकाळी, मॉर्निंग वॉक, तसं करूया. म्हणजे येताना आपल्याला सामान घ्यायला मला कोणतरी तुम्ही स्वतः इथे मिळाल, म्हणजे ते पण घेऊन येईल. म्हणजे अशा प्रकारे ह्या पट्ट्याचा, योगाचा सगळा बट्ट्या बोळ झाला.